बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार 24 ऑगस्ट रोजी सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे। गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला माजी आमदार आडम मास्तर, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे UN बेरिया, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी, दत्तात्रय बांदकर यांची उपस्थिती होती। या पत्रकार परिषदेनंतर आडम मास्टर यांनी माध्यमांना माहिती दिली। ते काय म्हणाले ते पहा। आहे का स्टार्ट आहे? बदलापूर मध्ये RSS वाल्यांची एक नामवंत शाळा, त्या शाळेमध्ये 3.5 आणि 4 वर्षाच्या 2 चिमुकल्यावर तिथला सफाई कामगार अत्याचार करतो आहे। खरं म्हणलं तर त्या ठिकाणी महिला असायला पाहिजे। अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला। आई वडील पोलीस स्टेशनला गेले, 13 तास त्या पोलीस स्टेशन मध्ये होते। वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला। याचा संताप संपूर्ण बदलापूर मध्ये पसरला। सोशल मीडियावर हजारो अशा पद्धतीचे मेसेज यायला सुरुवात झालं आणि बदलापूर मध्ये लोकांनी बंडच केला। भारताच्या इतिहासामध्ये 75 सालानंतर 11 तास रेल्वे बंद असलेलं पहिल्यांदा मी बघत आहे। 25-30 हजार माणसं त्या रेल्वे ट्रॅकवर होते आणि त्यांची मागणी एकच आहे, शासनावर आमचा विश्वास नाही, प्रशासनावर आमचा विश्वास नाही, कोणावरही आमचा विश्वास नाही, फाशी द्या। याशी भयानक मागणी लोकांनी त्या ठिकाणी केलेली आहे। मुख्यमंत्र्याच्या अपिलाला लोक ऐकायला तयार नाही। स्वतः त्या ठिकाणी गिरीश महाजन 3 तास होते, कोणी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही। शेवटी लाठीमार, अश्रुधूर याची चौकशी करण्याऐवजी आता लोकांना अटक करायला सुरुवात झालेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, त्या आरोपीला फाशी मिळायला पाहिजे। या देशामध्ये कुठेही असा प्रकार घडता कामा नये। शासनाने स्वतःहून खुर्ची सोडली पाहिजे। या मागणी करता आणि संपूर्ण प्रकाराचा निषेध करण्याकरता महाविकास आघाडीच्या वतीनं 24 तारखेला महाराष्ट्र बंद आहे। सोलापूर भी बंद राहील। सोलापूर हे मार्शललाचं शहर आहे, सोलापूर हे श्रमिकाचं शहर आहे। त्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर शहरातल्या नागरिकांना, श्रमिकांना, व्यापाऱ्यांना, दुकानदारांना, कॉलेजच्या व्यवस्थापकांना सगळ्याला आमचे हात जोडून विनंती राहणार आहे, 24 ला कडकडीत बंद करा आणि ही प्रवृत्ती पुन्हा उफाळता कामा नये। केवळ बदलापूर नाही आहे, कलकत्त्यामध्ये सुद्धा अशी घटना घडली, ठाण्यामध्ये सुद्धा अशी घटना घडली, त्या ठिकाणी अकोलेला सुद्धा अशी घटना घडली। तासाला 4 घटना घडू लागलेल्या आहेत। भयानक परिस्थिती महिलावर आहे आणि आज मी आरोप करतो आहे पंतप्रधान मोदीवर, तुम्ही आल्यापासून दुप्पट झालेला आहे। कारण काय? बिल्किस बानोवर सामुदायिक बलात्कार करता, जन्मठेपेची शिक्षा होती, त्यांना तुरुंगामधून सोडता, वीराप्रमाणे त्यांचं स्वागत करता, ही लांछना बाबा। आणि तुम्ही अशा पद्धतीने प्रोत्साहन दिल्यामुळं या घटना घडू लागलेल्या आहेत। कोणाच्याही घरात घटना घडेल म्हणून आम्ही एकजुटीने येणार। आम्ही शासनाला सांगितलं शांततेने बंद पाडू,
त्यांनी जर परवानगी नाही दिलं, बंदी हुकूम मोडून आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, असं महाविकास आघाडीच्या वतीनं. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर. एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.